शूटर आता इथं मित्रांनो, आज आपण अशा एक नंदीची मुलाखत घेणार आहोत, जे मुंबईमध्ये बिनजोड गाजून बघा, बिनजोड मध्ये गाजून घाटावरती नाव करणे ही सर्वात मोठी गोष्ट असते. आणि भुंगा बैलाने ती करून दाखवली. ना कोणत्या मोठ्या पायऱ्यात पडून ना काय करून त्यांनी एक शर्यत खेळून त्याच्या पराच्या जोरावरती, जसा त्यांच्या दावणीला भुंगा आलाय म्हणजे त्यांच्या लक्ष्मीला एक चांगला बैल भेटलेला, म्हणजे बोलतात लक्ष्मी जशी घरात येते ना तशी ती आली. आणि इथपर्यंत नाव करेल या आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं, कारण का तो आहे त्याच्या पराच्या जोरावर. दादा, आज सर्वात मोठी शर्यत होती, सर्जा वर्सेस भुंगा झाली होती. कारण का सर्जा म्हटलं तरी वेगाचा बादशाह, आणि भुंगा म्हटलं तर त्याचं चर्चा तर सर्वांना माहिती आहे. आणि तो ज्या स्पीडने सैराट आणि सर्जा जेव्हा आपला सैराट आणि भुंगा जेव्हा एकत्र पळतात, A1 जोडी म्हटली जाते आज त्याला. काय नाही, आनंद आहे. जी लढत झाली ती मैत्रीपूर्ण झाली आणि प्रेक्षकांच्या मनातली लढत होती. कारण की बरेच दिवस भुंगाला आणि सैराटला पळताना लोक बघत होते, पण प्रेक्षकांच्या मनामधलं आज होतं का बाबा एकदा तरी कोटच्या सर्जाची आणि ही गाडी व्हावा. आणि प्रेक्षकांची मनातली इच्छा पूर्ण झाली आणि सुंदर अशी गाडी पळाली, मैत्रीपूर्ण झाली आणि भुंगाने विजय प्राप्त केला. दादा, कसं म्हणजे शर्यत कशी काय जमली कशी काय? सुरुवातीला गेल्यावर त्या आपले DSPचे अविशेट यांचं डावीला नाव होता, उजवीला पहिला भुंगा पळवला आणि त्यांचं परत आमची गाडी होता होता त्यांचं नाव पडलं होता. आपले नावड्याचे विकास शेट आहेत खानावकर, त्यांचा उजवीला नाव होता. तर त्याला गोटचा सर्जा निघाला असं मला थोडी कानकून होती, पण तसंच बोललो चला आज होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांच्या मनातली ती जो पळ बघायचा होता प्रेक्षकांना, आज जे होईल ते होईल. आपण देवावरती विश्वास ठेवून आणि भुंग्याची चाहत्यांचं प्रेम होतं. आणि परत मग दोन्ही साईडनीच पहिला उजवीने कळलो, नंतर डावीने त्यांच्यावरती नाव फिरवलं आणि सुंदर गाडी पळाली सैराट आणि भुंगा आणि विजय प्राप्त केला. दादा, जेव्हा मोठी शर्यत होते ना, तेव्हा भुंगा हा तुमचा कधीच नाव पडून देत नाही, हे तुम्ही सुद्धा बाईटमध्ये सांगितलं. पण आज तुमच्या मनात ना, मला तरी असं कुठेतरी वाटत होतं, खंत होता, पण आज ते भुंगानी पूर्णपणे ते मिटवून टाकलं तुमची खंत. खंत माझ्या मनामध्ये एकच होती. आता आमचा जो विकास भुंगाला आणि आमच्या तेजाला जो सांभाळतो, तो देखभाल करतो, त्यांनी एक 3-4 दिवसापूर्वीच जरा औषध दिलं होतं त्याला, पोटाचं जरा पोटामध्ये थोडा त्रास होत होता. तर मला न सांगता त्याने औषध दिलं आणि त्याच्यासाठी मी एक पहिला सुरुवातीला छोटी गाडी, कारण की 2 मैदान मी रिटर्न आलो होतो न पळता. त्याच्यामुळे ते औषध दिल्यानंतर कसं असतो, शेवटी मुका जनावर आहे, त्याच्या पोटामध्ये काय दुखणं आहे, काय त्याचा काय त्रास आहे का ते कळून येत नाही, तो बोलू शकत नाही आपल्याशी. त्याच्यामुळे मी पहिली एक गाडी पकडली, किती स्पीड लावतो, काय लावतो, कसं आहे. मोठी गाडी खेळताना आजकाल असं आहे का गाडी खेळल्यानंतर मग जरा थोडा चान्स द्यायला थोडं मागे पुढे होतो. म्हणून आता अविशेट असले, आपले विकास शेट असले, हे सगळे असले, हे आपलं आपण कान्हा शेट असला, या आपसामध्ये आपण आज हारजीत झाली तरी उद्या लगेच आपल्याला चान्स देतात किंवा हे देतात. पण काही काही नंदी तर लवकर चान्स देत नाही. म्हणून कुठली गाडी खेळताना जरा मी थोडा विचार करतो. मग त्याचा अविशेट आपला घरचा आहे, अविशेट बरोबर गाडी खेळलो आणि सुंदर गाडी पळाली आणि विजय प्राप्त झाला. मी तर बोललो का बाबा चला आता जरा आपला व्यवस्थित वाटतोय. आणि लगेच मग पोरांना सांगितलं एक काम करा, डाव्या खांदी आपण भुंगाला टाकूया आणि नाव फिरवा. लगेच झालं जोड, लगेच गाडी काढली. दादा, कान्हाशेठ पाटीलचा मेहरबान आणि भुंगा ही गाडी सुद्धा खूप छान पळते, सुंदर पळते ती. एक मात्याची दोन्ही बैल आहेत आणि ती या गाडीने चांगला इतिहास करून ठेवला आहे. कारण की मेहरबान आणि भुंगा ही पण चांगली जोडी पळते. येणाऱ्या काळामध्ये ही पण आपली जोडी पळताना दिसेल लोकांना. दादा बघा, A1 जोडी म्हणते तर प्रेक्षकांच्या मनात खूप साऱ्या जोड्या आहेत. जसं मथुर आणि महबूब म्हटलं, ही जोडी म्हणजे सलग 2-3 वर्ष प्रसिद्ध होती आणि आताही लोकांची इच्छा आहे. त्याच्यानंतर बकासूर आणि सर्जा ही एक जोडी जी प्रसिद्धी गोडी, लोकांना वाटतं की घाट आणि मुंबईची 2 अशी नंदीत जी चांगला स्पीड पकडते. आणि आज मला तरी वाटतं ना, आपल्या मुलाखतीमधून भुंगा आणि सैराट ही A1 जोडी, म्हणजे आता बोलतात ना, जसा महबूब म्हणाला तशी A1 जोडी ही या आत्ताही 2 वर्ष होती आणि याच्या पुढेही मला तरी वाटतं 2 वर्ष कोणीही गाडी पकडू शकत नाही. बघा तो सगळा आम्ही बोलण्यापेक्षा तो जनतेचा प्रेम आहे आणि त्यांच्या चाहत्यांचा प्रेम आहे. मला फक्त अभिमान या गोष्टीचा वाटतो का एक साईड धरून नाही खेळत आहे, दोन्ही साईडला तशीच गाडी पळते. त्याच्यामुळे मला तो आनंद आहे. कारण की एक साईडला पळून कंटिन्यू पळणं मग ते मजा नाही येत. दोन्ही साईडनी पळणं आहे, एक साईड डावी पाहिजे, उजवी पाहिजे. मी म्हणून मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो का बाबा माझा नंदी आज दोन्ही खांदी पब्लिकला पळतोय, सैराट दोन्ही खांदी अजून पळते आणि तेवढाच स्पीड लागतोय. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा थोडा मला गर्व आणि अभिमान आहे.
नक्कीच दादा, आता बघतो आपण भरपूर सारी मैदानं झाली. ही जोडी कायमच पळत राहिली, म्हणजे जास्त आपल्याला दुसऱ्या पैऱ्यामध्ये दिसले नाही. पण यापुढे कोणत्या पैऱ्यामध्ये दिसेल का? 100% बघा, मी मागे आता तुम्ही यायच्या परत मैदानामध्ये आपले युट्यूबर होते, आपले भाऊ होते, त्यांनी सगळ्यांनी बाईट घेतली होती. मी त्याच्यामध्ये पण सांगितलं, आता आमचा आकाश शेट आहे, आमचा शिरी शेट आहे, आमचा पाले बुद्रुकचा ग्रुप आहे, परत आमचा नायरा ग्रुप आहे, परत आमचा भंगारपाडा ग्रुप आहे. ह्या सगळ्या आपल्या मित्रमंडळींची पण बैल आहेत. ती पण बैल भुंगाच्यामुळे उजेडात हाणायची आहेत आणि ती पण बैल पळाली पाहिजेत. आपले बोनिवलीचे तात्या आहेत, त्यांचा एक रामा शेट करून चांगला बैल पळतो, तर त्यांच्या घरी परत पोलीस आहेत. तर ही बैल आपली जवळपासची आपली घरातली बैल आहेत. त्या नंदीमध्ये पण भुंगा पळायला पाहिजे आणि ती पण गाडी चांगली पळाली, ही माझी स्वतःचीच इच्छा आहे. भले पैऱ्यासाठी किंवा कॉल येऊपर्यंत माझी स्वतःची इच्छा आहे की आज आपल्या दावणीला नंदी आपण आपल्या मित्रमंडळीला आपल्या संबंधामध्ये दिला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या दावणीला गेल्यावरती त्यांनीही मला दिला पाहिजे, कारण की संबंधातल्या बैलां पण समोर जरा लोकांसमोर आले पाहिजेत. ते मी मागेच बोलो का ज्या वेळेला शरद माझी जमत असेल किंवा नाही जमली किंवा नाव दिलंय असं नाव फिरलं नाही, कोणी दुसऱ्या नाव फिरवलं, तर ह्या वेळेला ही सगळी बैला काढून आपण ती त्यांच्याबरोबर भुंगा आपण पळवण्याचा प्रयत्न करू. दादा, छोटा सरपंच चंदर ही पहिली शर्यत झाली, ती सुद्धा गुलाल झाला आणि लगेच दुसरी शर्यत जमली, तो सुद्धा आज 1ने 2 गुलाल. असं भरपूर मैदानं झाली, भुंगा आणि सैराटी 2 गुलाल घेतले. आनंद आहे का, मी तेच बोलतो, मला त्याच गोष्टीचा अभिमान आहे का दोन्ही रस्त्यामध्ये गाडी पळते आणि दोन्ही रस्त्यामध्ये भुंगा पळतोय. त्याच्यामुळे चांगलं आहे आणि माझी सवय आहे आपली लढत जी ती मैत्रीपूर्ण झाली पाहिजे, कुठला राग रोष नाही झाला. आता बघा, एवढी मोठी गाडी झाल्यानंतर पण आमचा एकही मुलगा काय जल्लोष नाही, काय नाही, कुठली गोष्ट नाही. आपला गुलाल करायचा, आपली बैल सोडायची ना, आपल्या मार्गाला आपण लागायचं. येणाऱ्या काळामध्ये आणखीन काय प्रेक्षकांसाठी आपण चांगलं करू शकतो याच्या मागे लागायचं. दादा, तर हे सर्वांना तर जगजाहीर माहिती आहे, आता मुलाखतीमध्ये पण समजलं की सोमवार असल्या कारणाने 26 जानेवारीला देसाई मैदान, जो हिंद केसरी मैदान आहे, तो नाही. पण जर सोमवार नसता, दुसरा दिवस असता, तर 100% आपण चांगला तिथेही आजचा सारखा दिवस तो बघायला भेटला असता. अच्छा, तेव्हा सुद्धा आपल्याला एक बिनजोडची मोठी शर्यत पाहायला 100% भेटली. मोठी चांगली आणि फक्त थोडा बैल वेगळा असता, पण प्रेक्षकांच्या मनातली जी जोडी पळण्याची प्रेक्षक वाट बघतात, ती गाडी पळताना सोमवार नसतात दिसली असते. आणि मग तेव्हा आपल्याला तुमचा आवडता, म्हणजे सर्वांचाच, आज घाट असो की मुंबई असो, विठ्ठल नाना ड्रायव्हर असते का त्यावेळेस? आजच विठ्ठल नानांशी माझं सकाळीच बोलणं झालं होतं. नानांनी स्वतःहून मला बोलले का, नाना बोलले सोमवारी बैल आपण पळवत नाही. नाना बोलता काय नाही, जेव्हा पण मुंबईचं मोठं मैदान असेल त्या टायमाला मी येतो आणि 100% गाडी पण आणतो, कारण की नानांना मी स्वतः मिस करतो. बरेच दिवस झाले लोकांना क्वेश्चन मार्क की बाबा आज नाना अजून येत नाही आहेत, कारण की नानांचा चाहता वर्ग जसा, तर नानांचे चाहता वर्ग त्याच्यामधलं मी पण एक आहे, कारण की त्या माणसाचं स्वभाव आणि त्या माणसाचे म्हणजे प्रेम, त्याच्यामुळे आपला आणि भुंगावरती त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे, कारण की भुंगा मध्यंतरी आजारी होता, त्या टायमाला नानांनी खूप त्याच्यावरती देखभाल पण केली होती. आणि त्याच्यामुळे नाना, आपण येणाऱ्या काळामध्ये चांगला जेव्हा मैदान असेल मुंबईचा, तेव्हा 100% नानांना आपण बोलूया. आज ही मोठी शर्यत होती, मोठी लढत होती. शर्जा सर्वांना माहिती आहे, वेगळाचा बादशाह होता. मग विठ्ठल नानांनी कुठेतरी ही शर्यत किंवा मुलाखत बघितली असेल, तर विठ्ठल नानाचा फोन वगैरे आता काही येऊन गेला? आत्ताच नानांचा फोन आला, नानांनी शुभेच्छा पण दिल्या आणि नानांमध्ये म्हणजे शुभेच्छा दिल्या, माझं पण थोडं मन भरून आलं, कारण की आज घाटावरती पण आपल्या ह्या गाडीची चर्चा चालू होती आणि सगळेजण लाईव्ह बघत होते, त्याच्यामुळे त्याचा एक आनंद होतो, कारण बाबा जी लोकांना बघण्याची इच्छा होती ती आज बघायला भेटली. नाही, एवढा भारी भुंगा बैल आहे ना, काय सांगू तुम्हाला, म्हणजे शब्द नाही मांडता येणार, कारण का तो कधी काय कमाल करून दाखवला सांगता नाहीत. पण त्याच्या मागे ना दादा खूप जणांची मेहनत असते. तुम्ही कोणाकोणाला श्रेय द्याल भुंगाच्या पाठीमध्ये? सगळे आमची आता जिथे त्या दावणीला आमचा भुंगा आहे, मी कधी आजपर्यंत बोललो नाही, पण माझ्या आत्याचा मुलगा विश्वनाथ पाटील, आज त्यांच्याकडची ही दावण आहे, त्याची पण खूप मेहनत असतो. आमचा शुभम आहे, प्रल्हाद आहे, नामदेव आहे, परत आपला हा योगेश आहे, आमचा बुवा आहे, परत 15 आहे आमचा, सोनी आहे, म्हणजे आमची सगळी मंडळी आहेत ना. आता नाव घ्यायला गेलं तर बरंच चुकून कोणाचं नाव राहिलं तर त्याला माफ पण करा, पण आमची जी मंडळी आहे ना, ती माझी गरजच नाही. म्हणजे आता भुंगाकडे येणं म्हणजे मी येत, आणि आमच्या मेन गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यात श्रेय द्यायचं झालं तर आमचा पप्पू शेट आहे. म्हणजे त्याचं एवढं लक्ष असतं, 2-3 दिवसांनी येणार, तो बघणार, सगळ्या गोष्टी तो चेक करणार, आणि त्याला तो शर्तींमध्ये इंटरेस्ट नाही, पण तो येऊन त्याची तब्येत किती चांगली आहे त्याचं पूर्ण माहिती तो घेणार,
आणि त्याला असं वाटलं का बैल कुठेतरी कमी, आपल्याला थोडा नाराज दिसतो का, त्या दिवशी डायरेक्ट मला नाही भागणार, पण तो सांभाळतो त्याला सांगणार का उद्या परवा घेऊन जायचं नाही, बैलाला आराम द्या, औषधं चारा, बैलाला हा त्रास आहे, ते त्रास आहे, सगळ्या गोष्टी. पण त्याचं एवढं बारकाने लक्ष असतो म्हणजे भयंकर, म्हणजे त्याच्या मेहनतीचं आणि त्याची ही नजर आहे भुंगा, म्हणजे भुंगा चॉईस करण्यामध्ये तोच होता आणि त्याचीच ही नजर आहे. आणि आज त्याने त्यावेळेलाच बोलला होता का महाराष्ट्रात सावकार ग्रुपचं नाव टॉपला नेणारा हा येणाऱ्या काळातला नंदी आहे. म्हणून आज तरी तो स्टेटस पण ठेवला का बाबा मी जे बोललो होतो ते आज खरं झालं. आणि तसंच झालं. मागच्या वेळेला पण बकासूर आणि घोटच्या सर्जाची गाडी सैराटाने भुंगाने मारली होती. ते काय खेळ आहे, हारजीत परत त्यांनी आम्हाला हरवला होता, आज परत भुंगाने हरवलं, उद्या पण परत शरद होणारच. पण शेवटी नंदी आहे, हारजीत होत राहते. बघा ना, डोक्याला त्याचा मार पण लागला होता, थोडा 2-2 महिने आराम पण केला होता, पण मैदानात आल्यानंतर सुद्धा गुलाल घेतो असं आपला नंदी. आणि मला हे म्हणायचं बरं वाटतं की आमच्या मार्फत या कोणाच्या मार्फत जे राहुल दादांचं नाव घेते, जो कडवटपणा निर्माण होता तो कुठेतरी आता दुरावले, म्हणजे नाहीसा झालेला आहे. आणि एक गोड नातं जपण्यात आलं. आणि तुम्ही मागच्या बाईटमध्ये पण सांगितलं, मी तर म्हटलं हे चौकट म्हणाल, भुंगा, मथुर आणि राहुल दादा आणि मिलिशेठ पाटील. आता कधी म्हटलं एकत्र, तुम्ही पण म्हटलं तर योग कधी बघायला भेटेल? आता सोमवार नसता तर तो योग दिसलाच असता, कारण की आमचे मोठे बंधू सुरेंद्र दादा त्यांनीच मला सांगितलं होता का भुंगा आणि मथुर 26 जानेवारी निमित्त पळ, पण त्याला माहीत नव्हतं का सोमवार होता आणि तीच गाडी पळणार होती. तर पप्पू शेटला सांगितलं, आपलं बाबा हयात होते, तिथून बाबा आपल्याला सांगत आलेत का सोमवारी आपण नंदी पळवायचा नाही. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी माझा हट्टपणा केला होता, माझा देवा बैल होता, फडके शेठचा बादल आणि देवा यांचा सकाळी सोमवारी फेरा मारला होता, तो बैल जाऊन धडकला होता. मी एवढा महाग तो नंदी घेऊन, आज खूप मोठी खरेदी होती त्याची, एवढा महाग घेऊन पण तो मला फक्त मुंबईमध्ये एक शर्तीसाठी मला भेटला, पण तो पायाच्या आजारामध्ये आज आम्हाला सोडून निघून गेला, देवा नावाचा. तर त्याच्यामुळे तो एक मला आजपर्यंत ती खंत मनामध्ये का मी सोमवार असून तो नंदीला फेरा मारला. मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मनाला खातात आणि मनाला ती गोष्ट, मग तीच पप्पू शेटला मी बोललो सोमवार आहे, आपण जरा थांबलो तर जरा बरं होईल, कारण की त्रास झाला तर मग परत आपल्याला 6 महिने 4 महिने थांबायला लागेल, त्यापेक्षा ठीक आहे. बोलतो ठीक आहे, मग राहुल शेठला मी सांगतो करून, असं बोललं होतं. कारण की राहुल शेठचं त्यांचं बोलणं पण काहीतरी झालं होतं 26 जानेवारी निमित्त. दादा चला, 26 जानेवारी तुम्ही तर नाही, पण तुम्ही उपस्थित असाल का? 100% बघा, आपली परंपरा ही 26 जानेवारी आणि मुंबईमध्ये मैदान आपलं, कारण की अखंड महाराष्ट्र तिथे येतो, तर तिथे आपली उपस्थिती पाहिजे. कारण की नंदी नसला तरी पण आपल्याला पण मानणारे काही लोक आहेत, तर त्यांच्यासाठी पण तिथे जाणं आणि भेटणं, कमिटीला आपल्याकडून काहीतरी मदत होईल अशी मदत काहीतरी करणं, हे आपलं काम आहे. म्हणून आपण तिथे 100% तिथे पोचणार. शर्ती पण बोलणार, आमच्या आकाश शेट राऊत यांचा पण तिथे बैल आहे, त्यांच्यासोबत ती 26 जानेवारीची नंदीची मजा तिथे आम्ही घेणार, आनंद करू त्या दिवशी. आकाश शेट राऊत असेल, राहुल दादा असेल, ती एका फ्रेम मध्ये बघायला भेटेल का? तो क्षण आम्हाला सर्वांना लवकरच येईल. काय नाही, असं काय नाही, बैलगाडी क्षेत्र आता खूप वेगळ्या वळणाला लागलं. बरोबर. आणि पहिला जो लागलं होतं डाग, तो डाग कुठेतरी आता पुसला गेला. आपली संघटना आनंद वाटतो. आज आपली संघटना आहे, संदीपभाई माळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण सगळी टीम काम करते. आणि त्या टीम काम करणाऱ्यामध्ये आज सगळ्यांना चांगलं वळण लागलं. आणि प्रत्येकजण कुठलीही गोष्ट करताना 10 टन विचार करतो, कारण की आपला नंदी आहे, त्याला मैदानामध्ये आपल्याला घेऊनच जायचे. रूल्स रेग्युलेशन भरपूर काय लागलेत. माझी संघटनेला तुमच्या यूट्यूब मार्फतच विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये लवकरच मीटिंग जाहीर करा आणि त्या मीटिंगमध्ये आणखीन काय काय गोष्टी आपल्याला हे करता येईल, चेंजेस करता येईल, ते लवकरच करा. कारण की एक गाडा मालक म्हणून, एक गाडा बैल प्रेमी म्हणून मी सांगतो, कारण की लवकरात लवकर मीटिंग घेणं खूप गरजेचं आहे आणि ती घ्या लवकर, अशी तुम्हाला विनंती पण करतो. चला, 2च प्रश्न जे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. भुंगा सर्जा सुद्धा पराला आहे, गोडचा सर्जा बैलाबद्दल काय बोलाल? तो रॉकेट आहे, राहुल शेट्टी त्याचं नाव ठेवलंय रॉकेट आहे, त्याच्यामुळे त्याचा काय येत नाही. महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला पळणारा नंदी येतो आणि तेवढं स्पीड आहे त्याला, कारण की त्याच्या एवढा पळणारा नंदी कुठलाच नाही. भले माझ्या दावणीला भुंगा आणि त्याची गाडी पराजित केली असती तरी पण त्याच्या एवढा स्पीड कुठल्याच नंदीला नाही. तो एक वेगळाच नंदी आहे. त्याच्या स्पीड कोण त्या स्पीडचा अंदाज लावू नाही शकत, तो काही करू शकतो. म्हणून मी नेहमी सांगतोय, बैलगाडी क्षेत्र आहे, हारजीत होत राहते. आज भुंगाने त्याला हरवलंय तर उद्या 100% भुंगाला तोही हरवेल. हा खेळ आहे, हा खेळ मैत्रीपूर्ण झाला पाहिजे आणि व्यवस्थित झाला पाहिजे, एवढंच सांगेल. मथुर बद्दल काय बोला? कारण का प्रेक्षक फॅन तुमच्या तोंडून ऐकलं तर त्यांना एक बराबर बोललो, सगळ्यात जास्त फॅन फॉलोअर मथुरचे, आणि ती मथुरची फॅन फॉलोअर वाढण्याचं कारण म्हणजे स्वतः मथुर आहे.
कारण की त्याची जी जिद्द त्याच्यात जे पळ, त्याच्या पळाच्या जोरावरती एवढी फॅन फॉलोअर त्यांनी. ज्या वेळेला मालकाची इज्जत दावायला लागते त्यावेळेला तो मालकासाठी पळतो. जसा भुंगा माझ्यासाठी पळतो तसा तो मालकांसाठी पळतो, त्याच्या फॅनसाठी पळतो. म्हणून त्याच्या चाहता वर्ग वाढलेला आहे, त्याला प्रेम करणारा वाढलेला आहे. आणि मथुर कमी झाला म्हणून त्याचा चाहता वर्ग कुठं कमी बरोबर, होणार नाही, बरोबर. कारण की त्याचा चाहता वर्ग आणखीन वाढेल. कारण की मालकाचा स्वभाव आणि बैलाचा पळण या गोष्टीवरती खूप काही गोष्टी आडलेल्या असतात आणि ते आणखीन फॉलोवर्स वाढतील, आणखीन माणसं वाढतील आणि तो तसंच गोष्टीवरती तो राहणार मथुर. चला मित्रांनो, मुंबईमध्ये खूप सारे नंदी आहेत जे आता नाव करतात, घाट सुद्धा गाजवत आहे आणि अशीच नंदी आपल्याला मुंबईमध्ये मला जास्त वाढताना दिसली पाहिजे. तर दादा, तुम्ही बैलगाडा मालकांना किंवा जो बैल खरेदी करताना तुम्ही काय सांगितलं? आता तुमच्या दावणीला भुंगा आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्ही भुंगाला कसं घडवलं, तर त्यांचे नंदी घडवण्यासाठी तुमच्याकडनं काय मेसेज असेल? काय नाही बघा, आपल्या नंदीवरती मेहनत करा. हारजीत होत राहते, हारला म्हणून तो कुठं कमजोर झाला असं नाहीये. त्याच्यावरती मेहनत करा. सांभाळणारी जी पोरं असतात त्यांच्यावरती काहीतरी विश्वास ठेवा. बैल हाकलतो त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याच्यावरती मेहनत करून त्याला एक रुटीन लावून त्याला मैदानामध्ये आणा. एकदा कसं होतं, बैल हारल्यानंतर मालकाचं मन उडतो, पण कुठे खचू नका, मेहनत करा. तो नंदी 100% तुमचं नाव दिलं. आज मी 2-3 वर्ष लगातार हरत होतो, पण आज भुंगाने माझ्या दावणीला येऊन, माझा भुंगा झाला, तेजा झाला, यांनी आज मला गुलाल चालू केला. मी पण काहीतरी म्हणजे कष्ट करून आज इथपर्यंत पोहोचलो. मी काय आयतं आलं आणि लगेच चालू केलं असं काय नाही. कष्ट प्रत्येकाला असतातच, ते कष्ट करायला लागतात. चला, शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या धन्यवाद. गुलालासाठी.